आज एक स्टोरी सांगायची होती तुम्हाला. माझा एक मित्र आहे, जवळचा मित्र आहे. बट त्याचं नाव डायरेक्टली मी सांगणार नाही. भरपूर दिवस अगोदर त्यानं मला त्याची स्टोरी सांगितली होती, की त्याच्या लाईफमध्ये काय झालं, काय घडलं. आणि तुम्हाला देखील माहिती आहे, याच्या अगोदर आपला एक सेम टाईपचा एपिसोड आला होता स्टोरीचा. बट 3 मिनिटामध्ये आपण काहीच सांगू शकतो. एखाद्याच्या लाईफची स्टोरी 3 मिनिटामध्ये आपण सांगू शकत नाही. बट मी समराईज करण्याचा प्रयत्न करेन त्याची स्टोरी. तो आणि माझा मित्र कन्व्हिन्सिंगली आणि मला कन्व्हिन्स का झाला सगळ्या गोष्टी ह्या, की ठीक आहे त्याच्यासोबत ह्या गोष्टी घडल्या असतील. रिझन बिहाइंड दॅट की त्याने सगळे फोटो देखील दाखवले त्याचे. आणि आम्ही मित्र आहोत, आम्ही एकमेकांमध्ये मजाक करतो. बट जेन्युइनली आय रिस्पेक्ट फॉर फॉर हिम, की त्यानं भरपूर कष्टामधून सर्व्हाइव्ह केले. आय नो की परिस्थिती प्रत्येकाची सेम नसते. बट त्याची जरा जास्तच बिकट होती, असं मला वाटतं. माझे भरपूर मित्र आहेत जे आमच्या ग्रुपमध्ये आहेत. बट त्याची थोडीशी जास्तच परिस्थिती हालाखीची होती. पूर्ण बॅकग्राऊंड नाही माहीत मला त्याच्या घरचं. बट ते एका झोपडीपासून स्टार्ट केलं. ते झोपडी तसं म्हणता येणार नाही, असं गावातलं जसं घर आहे ना, शेणामातीचं, त्या टाईपचं घर होतं त्यांचं. त्या घरापासून आज त्यांचा एक चांगला बंगला आहे. त्याचा भाऊ मोठा इंजिनियर आहे, चांगला इंजिनियर आहे. आणि तो देखील इंजिनियर आहे, माझ्यासोबतच आहे, काम करतो. माझ्यापेक्षा जास्त पेमेंट आहे. महत्त्वाची गोष्ट हसेल ह्या गोष्टीला आणि ह्या वाक्याला हसेल तो. सांगायचं हेच की आणि 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 तुम्ही जर त्याला बघितलं आत्ताचं त्याचं दिसणं आणि त्यावेळेसचं त्याचं दिसणं, ह्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक जाणवेल. कारण त्याच्याकडे पैसा आला. पैशानं माणूस डेफिनेटली बदलतो. पैशानं माणूस म्हणजे घमंड येणं जाणं ही वेगळी गोष्ट आहे. माझ्या मित्रामध्ये घमंड नाही. 100% शुअर की त्याच्यामध्ये घमंड नाही. कारण असा व्यक्ती माझ्या जवळ येऊ शकतच नाही. आणि तो माझा सगळ्यात जवळचा चांगला म्हणजे आम्ही चांगले मित्र आहोत. तर पैसा भरपूर आहे त्याच्याकडे बघण्यासाठी म्हणजे सध्या. बट एक टाईम असा होता की जर त्याचा मी फोटो दाखवला तुम्हाला, तर तुम्ही असला हसाल आधीचा फोटो बघून. आणि आत्ताचा जर फोटो बघितला तर तुम्ही म्हणसाल की यार हां, विजिबल डिफरन्स आहे. भरपूर भरपूर गोष्टी चेंज झालेल्या आहेत. आणि हां, म्हणजे अशा व्यक्ती जे एवढ्या एवढ्या डेंजर कंडिशनमधून बाहेर आलेले आहेत, त्यांच्याकडे बघून चांगलं वाटतं. आणि चांगलं वाटलं देखील पाहिजे. कारण अशा स्टोरी आपण जेन्युइनली जास्त नाहीत पाहत. आपल्या समाजामध्ये अशा स्टोरी नाहीत. जे व्यक्ती आहेत ते. आणि आय ॲप्रिशिएट.